पांगारे येथे रानडुकराचा हैदोस, 80% ऊस शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी. पांगारे हे गाव पुरंदर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून शासनाच्या दप्तरी नोंद असलेले गाव. हे गाव डोंगराळ भागात मोडत असल्याने या ठिकाणी जंगली जनावरांचा कायम वावर असतो. या परिसरात रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. पांगारे येथील शेतकरी बाळासाहेब काकडे यांच्या शेतातील गट नंबर 656, 64 व 65 या शेतजमिनीतील 3 एकर 20 गुंठे शेतजमिनीवरील ऊस शेतीवर रानडुकराने हल्ला केल्याने जवळजवळ 80% पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास रानडुकरांनी घातलेल्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रानडुकराच्या भीतीमुळे मजूर देखील शेतात काम करण्यास घाबरत आहेत. रानडुकरांनी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वन विभागाने रानडुकराचा बंदोबस्त न केल्यास येथील शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे वन विभागाने यावर उपाययोजना शोधावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. पोस्ट पांगारे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी इयत्ता 5वीत आहे. आमच्या येथे रानडुकरे, कुत्री, बिबट्या असे वन्य प्राणी खूप आहेत. आमची गाई येली तरी तिला त्या वासराला कुत्री धरतात. आमच्या इथे ऊससुद्धा रानडुकरे खातात. रात्रीचे सुद्धा आमच्या इथे बिबट्या, तरस हे खूप जास्त प्रमाणात आहेत. आमच्या शेताला जर पुरुष लोक कोण असले तरच आम्ही आमच्या आई व काकीसोबत शेताला येतो. ह्या नुकसान भरपाईला शासन खाते जबाबदार घेईल का किंवा फॉरेस्ट खाते जबाबदार होईल का? पांगारे हे दुर्गम भागातील डोंगरी गाव असून तिथे बरेचसे शेतकरी 200-300 एकरावर ऊसाची लागवड असते. परंतु मे पासून पावसाने सुरुवात केल्यापासून आत्तापर्यंत ऊसांनी रानडुकरांनी शेतीचं आतोनात नुकसान केलेलं आहे. साधारण मी बाळासाहेब कृष्णराव काकडे ऑब्लिक रामराजे कृष्णराव काकडे पांगारे येथील शेतकरी असून माझ्या 356 गट नंबर व 64 गट नंबर व 65 गट नंबर यामध्ये सुमारे 3.5 एकर क्षेत्रातील ऊसाची अशा प्रकारे रानडुकरांनी नासधूस केलेली आहे. साधारणतः एकरी 50,000 ते 60,000 रुपये ऊस लागवडीचा खर्च येतो आणि साधारणतः 1.5-2 लाख रुपये खर्च करून आज रान जनावरांनी ही परिस्थिती केलेली आहे. सर्व जरी ऊस तोडला तरी साधारण 20 ते 25 टन ऊस गावू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. तर ह्याच्यासाठी शासन स्तरावर असेल किंवा फॉरेस्ट खास असेल, वन विभाग असेल, यांनी त्याची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करण्यात यावी. बोला. मी बाळासाहेब कृष्णराव काकडे, रामराजे काकडे, पांगारे, मुक्काम पोस्ट पांगारे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील शेतकरी असून आमचं गाव हे डोंगर कुशीत जडलेलं पुरंदरच्या पायथ्याशी असलेलं हे छोटंसं गाव आहे. इथे एक 2 पाझर तलाव असेल. त्या पाझर तलाव पाण्यामधून शेतकरी अनेक पिके करण्याचा प्रयत्न करतात. सोयाबीन असेल, तुमचं ऊस असेल, भुईमुग असेल, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा ही कुठलीही पिकं वन्य प्राण्यांच्याकडून ठेवली जात नाहीत. त्याची अशा प्रकारे नासधूस करतात. शेतकरी अत्यंत अडचणीत व बिकट परिस्थितीत आहे खर्च करून सुद्धा. वन्यजीव प्राण्यांना जर शेतकऱ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, समजा डुक्कर असेल त्यांना जर मारण्याचा प्रयत्न केला तर हेच अधिकारी शेतकऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करतात व पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात आणि शेतकऱ्यांना जबाब विचारला जातो. तर शासन यावर काही निर्णय घेणार आहे का किंवा शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार आहे का? बरं, याला सर्वस्वी जबाबदार कोण? जर तुम्ही वन्य प्राण्यांची हत्या केली, डुकरं जर मारण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांनी, त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतात.
हं. याकडे साधारण ही वन्य प्राणी जे नुकसान करतायत या नुकसानीकडे वन खातं लक्ष देईल का?